महिनाभर टिकणारी हॉटेलसारखी ही ग्रेव्ही वापरून हॉटेलसारख्या कोणत्याही भाज्या अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकताय। ही ग्रेव्ही वापरून फक्त भाज्याच नाही तर अंडा मसाला, अंडा करी आणि बटर चिकन सुद्धा बनवू शकताय। तर अशी ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसाठी उपयुक्त, टिकाऊ, त्याचबरोबर अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात आणि खूप सोप्या पद्धतीने ही ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत। यासाठी इथे मी 2 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतले आणि त्यानंतर याला मोठ्या आकारामध्ये कट केले। यानंतर इथे मी 1 किलो कांदे घेतलेले आहेत। कांदे सुद्धा मी अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये काप करून घेतले आहेत। यानंतर इथे मी 50 ग्राम लसूण घेतलेला आहे। 50 ग्राम इथे मी आलं घेतलेलं आहे। आलं स्वच्छ धुवून याची साल काढून याचे बारीक असे पातळ काप करून घेतले आहेत। यासोबतच थोड्याशा कोथिंबीरीच्या ताज्या काड्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत। या सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर या वापरल्यामुळे या मसाल्याला किंवा या वाटणाला खूप छान अशी चव येते। तुम्ही याच्या सोबतच थोडीशी कोथिंबीर वापरला तरी चालू शकतं। आणि इथे मी एक मोठ्या आकाराची ढोबळी मिरची घेतलेली आहे। तर लाल रंगाची इथे मी ही ढोबळी मिरची घेतलेली आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं, किंवा हिरव्या कलरची ढोबळी मिरची तुम्ही वापरला तरीही चालू शकतं। यासोबतच मसाल्यांमध्ये इथे मी 2 मोठी वेलची घेतलेली आहे आणि 10 ते 12 इथे मी मिरे घेतलेले आहेत। 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। 4 ते 5 इथे मी लवंग घेतलेले आहेत। 1 स्टारफूल घेतलेला आहे। 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। 2 तेजपान घेतलेले आहेत आणि इथे मी 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। यासोबतच इथे मी साधारण 70 ते 80 ग्रॅम ही काजू कणी घेतलेली आहे। तुम्ही इथे अख्खे काजू वापरला तरी चालू शकतं। तर इथे मी मगज बी वापरलेली नाहीये। तुम्हाला हवं असेल तर याच्या सोबतच तुम्ही थोडेसे मगज बी वापरू शकता, किंवा अर्धे मगज आणि अर्धे काजू वापरला तरी चालू शकतं। तर आता आपण हा मसाला किंवा वाटण बनवायला सुरुवात करूया। तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि जे खडे मसाले आपण घेतले होते ते सगळे खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत। आणि यानंतर आपण याच्यामध्ये कांदे घालायचे आहेत। तर घेतलेला सगळा कांदा यामध्ये मी घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर साधारण 5 ते 6 मिनिटे आपल्याला हा कांदा मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर कांदा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी ढोबळी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या होत्या त्या टाकून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण 2 ते 3 मिनिटे मी परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये काजू कणी आणि लाल मिरची टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर घेतलेला सगळा टोमॅटो यामध्ये मी घालतेय। सगळा टोमॅटो घातल्यानंतर हे सगळं मिश्रण अगदी हलकंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये हा टोमॅटो खूप जास्त भरलेला दिसत आहे। तर टोमॅटो जसा शिजेल तसा तो खाली जाईल। अगदी हलकंसं याला मी मिक्स करून घेतेय। सगळं मिश्रण अगदी हलकंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण टोमॅटोचं पाणी सुटणार आहे। तर 20 मिनिट आपल्याला हे शिजवायचं आहे, पण मध्ये मध्ये झाकण काढून मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। तर इथे 5 ते 6 मिनिटांनंतर मी झाकण काढून हे सगळं मिश्रण अगदी तळापासून छान असं ढवळून घेते। तर हे मिश्रण 20 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये 2 ते 3 वेळेला आपल्याला अशा पद्धतीने झाकण काढून सगळं मिश्रण छान असं ढवळून एकसारखं करून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजत असताना साधारण 20 ते 22 मिनिटे झालेली आहेत आणि आता पुन्हा एकदा हे मिश्रण मी व्यवस्थित असं ढवळून घेते। तर हे ढवळत असताना तुमच्या लक्षात आलं असेल टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेला आहे। तर अशा पद्धतीने हे टोमॅटो किंवा याच्यातील वापरलेलं सगळं साहित्य अगदी मऊसूद असं शिजलं गेलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो किंवा घेतलेलं सगळं साहित्य तुम्ही अशा पद्धतीने चमचाने थोडंसं दाबून बघू शकता। अगदी मऊसूद आणि सॉफ्ट असं हे सगळं शिजलं गेलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे। तर आता गॅस मी बंद करून घेते आणि हे सगळं मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून याची मी बारीक अशी पेस्ट बनवून घेते।
बनवलेली पेस्ट एका भांड्यात काढून घेते आणि राहिलेलं सगळं मिश्रण आपल्याला याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। राहिलेलं सगळं मिश्रण थोडं थोडं घेऊन मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ही सगळी पेस्ट आता बनवून तयार झाली आहे। हॉटेलसारख्या कोणत्याही भाजीसाठी परफेक्ट असं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे। तर हे वाटण वापरून तुम्ही लगेचच कोणतीही भाजी बनवू शकताय। पण हे वाटण तुम्हाला जर स्टोर करून ठेवायचं असेल तर आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागेल। यासाठी कढईमध्ये मी पुन्हा एकदा 5 ते 6 चमचे तेल घालते। याच्यासोबतच तुम्ही थोडंसं बटर, लोणी किंवा तूप वापरला तरी चालू शकता किंवा फक्त लोणी, फक्त तूप किंवा फक्त बटर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय। तर हे तेल अगदी हलकंच आपल्याला गरम करायचं आहे। तर तेल जर जास्त तापलं असेल तर आपण जे वाटण बनवलेलं आहे त्याच्यातील 1 चमचाभर वाटण यामध्ये घालून तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। तेलामध्ये लाल तिखट घातल्यामुळे आपली ही जी ग्रेव्ही आहे किंवा हा मसाला आहे अगदी लालबुंद असा हॉटेलसारखा होतो। त्यामुळे आपल्याला तेलामध्ये हे लाल तिखट घालायचं आहे। 1.5 मोठे चमचे लाल तिखट इथे मी वापरलेला आहे। 1 छोटा चमचा हिंग घातलेली आहे। 2 छोटे चमचे आपल्याला हळद घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तर इथे घरचं लाल तिखट मी वापरलेलं आहे। तुम्हाला अगदीच लाल कलर या ग्रेव्हीचा हवा असेल तर इथे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर वापरू शकताय। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे धने पावडर घालते। यासोबतच 2 चमचे आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायचे। तर अगदी 2 मिनिटे आपल्याला हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांनंतर या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर हा सगळा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 8 ते 10 मिनिटे आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। हा मसाला एकसारखा परतत राहायची गरज नाही आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही हे मिश्रण ढवळून घेऊ शकताय आणि अशा पद्धतीने 8 ते 10 मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे किंवा तेलावरती परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी मध्यम ते बारीकच आपल्याला ठेवायचा आहे। तर हे संपूर्ण मिश्रण मी साधारण 8 ते 10 मिनिटांपासून परतून घेत आहे आणि हे मिश्रण आता अगदी दाटसर असं होत आलेलं आहे। याचा रंग सुद्धा अगदी छान डार्क झालेला आहे। तर आता हे मिश्रण जवळपास तयार होत आलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी खडे मीठ घालते। तर 1 मोठा चमचा भरून इथे मी मीठ वापरलेला आहे। तुम्ही बारीक मीठ घालू शकताय आणि यासोबतच 1 ते 1.5 छोटा चमचा इथे मी साखर घातलेली आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून अगदी 4 ते 5 मिनिटे आपण याला वाफवून घेणार आहोत। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। साधारण 5 मिनिटांनंतर हे झाकण मी काढलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या मसाल्यावरती किंवा या ग्रेव्हीवरती अगदी छान अशी तर्री आलेली आहे। परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल ही ग्रेव्ही किंवा हा मसाला बनवून तयार झाला आहे। पुन्हा एकदा ही ग्रेव्ही किंवा हा मसाला व्यवस्थित असा ढवळून घेते आणि याचा अतिशय सुंदर असा सुवास येत आहे। ही ग्रेव्ही वापरून हॉटेलसारखी कोणतीही भाजी अगदी 2 मिनिटात घरीच बनवू शकताय। तर आता अगदी शेवटी याच्यामध्ये चमचाभर कसुरी मेथी हाताने या पद्धतीने चुरून घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे सगळं छान मिक्स केल्यानंतर आता शेवटी अगदी 2च मिनिटे याला वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण मी काढलेलं आहे। अगदी परफेक्ट अशी ही तर्रीबाज ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ही ग्रेव्ही तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवू शकताय। फ्रीजमध्ये ही ग्रेव्ही अगदी 15 दिवस खूप छान राहते आणि फ्रीझरमध्ये ठेवला तर अगदी महिनाभर खूप छान अशी ही ग्रेव्ही राहते। तर तुम्हाला हवं तेव्हा ही ग्रेव्ही काढून तुम्ही अगदी हॉटेलसारख्या भाज्या फक्त 10 मिनिटांमध्ये बनवू शकताय। पनीर, मटार, भिंडी, आलू, बैंगन, मशरूम यासारख्या अनेक भाज्यांचा मसाला किंवा ग्रेव्ही ही ग्रेव्ही वापरून तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये बनवू शकता।
तर फक्त भाज्याच नाही, अंड्याचे खूप सारे प्रकार, त्याचबरोबर बटर चिकन किंवा चिकनचे खूप सारे प्रकार तुम्ही ही ग्रेव्ही वापरून बनवू शकताय। चिकन अंडी शिजवून कोणत्याही भाज्या वाफवून किंवा शालो फ्राय करून हा मसाला वापरून तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये कोणतीही रेसिपी बनवू शकताय। तर हा मसाला वापरून पनीर मसाला कसा बनवायचा ते आपण आता बघूयात। तर इथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे। तर याच्याऐवजी तुम्ही तूप, लोणी, बटर वापरू शकताय किंवा याच्या सोबतच अगदी चमचाभर तुम्ही तूप, लोणी, बटर घातला तरी चालेल। तेल गरम झाल्यानंतर अगदी छोटा चमचा मी जिरे घातलेले आहेत। जिरे चांगले फुलल्यानंतर आपण जे वाटण किंवा मसाला बनवलेला आहे त्यातील 2 मोठे चमचे मसाला या तेलामध्ये मी घातलेला आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कोणतीही भाजी तुम्ही किती प्रमाणात करणार आहात किंवा भाजीला ग्रेव्ही तुम्हाला किती करायची आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला वापरू शकता। तर आता याच्यामध्ये अगदी गरजेनुसार आपल्याला तिखट आणि मीठ घालायचं आहे। मसाल्यांमध्ये आपण तिखट मीठ घातलेलं आहे, पण भाजीला लागेल इतकं तिखट मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि 1 छोटा चमचा यामध्ये मी गरम मसाला आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं। आता या भाजीमध्ये आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळ किंवा सैलसर करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही ग्रेव्ही अगदी मिनिटभर परतल्यानंतर या ग्रेव्हीला तर्री बघू शकता तुम्ही, अगदी छान अशी तर्री या ग्रेव्हीला आलेली आहे। तर परफेक्ट असा मसाला आपला तयार झालेला आहे। तर आता याच्यामध्ये मी पनीरचे काप घालते। तर साधारण 150 ते 200 ग्रॅम हे पनीर मी घेतलेलं आहे। तर हे पनीर टाकून व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। तर हे पनीर साधारण 5 मिनिटांसाठी या मसाल्यांमध्ये मी परतून घेते। तुम्ही हवं तर यावरती झाकण लावून हे पनीर छान असं वाफवून घेतलं तरी चालू शकतं। साधारण 5 मिनिटे हे पनीर मी छान परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर अगदी तर्रीबाज आणि मस्त असं हे पनीर मसाला आपलं बनून तयार झालेला आहे। तर अगदी झटपट अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही भाज्या अगदी 10 मिनिटांमध्ये बनवू शकताय। तर हॉटेलपेक्षा भारी अशा चवीची ही भाजी आपली बनून तयार होते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही ग्रेव्ही बनवून ठेवलात तर तुमची सुद्धा भाजी अशीच भन्नाट मस्त चवीची आणि अगदी झटपट होते। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।